पश्चिम बंगाल विधानसभेच्या उर्वरित 142 जागांकरता आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार। कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात। बच्चू कडूंना सगळं मनासारखंच हवं। प्रहारचं विलिनीकरण टाळूनही हवी आमदारकी। सूत्रांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला माहिती। बच्चू कडूंची राजकारणातील पुढची दिशा काय असणार? कडू आज दुपारी पत्रकार परिषदेतून भूमिका करणार स्पष्ट। भाजपाकडून विधान परिषदेवर ओबीसींना सर्वाधिक संधी। विधान परिषदेच्या 10 पैकी 6 जागा भाजपा लढणार। 6 पैकी भाजपचे 4 उमेदवार ओबीसी। मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात। धरणातील पाणीसाठा 28%वर। महिला आरक्षण विधेयकावरती महाराष्ट्रात विशेष अधिवेशन। विरोधकांची मतं जाणून घेणार सूत्रांची माहिती। मस्साजोग ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीत 84% मतदान। अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये लढत। आज लागणार निकाल। निकालात साऱ्या राज्याचं लक्ष। शरद पवारांकडून पवार कुटुंबाला आमंत्रण। सासऱ्याच्या आमंत्रणाकडे सुनबाईंची पाठ। वडिलांच्या मृत्यूनंतरही पार्थ व्हीएसआरच्या विमानात। रोहित पवारांच्या आरोपाकडे पार्थनं दुर्लक्ष केल्याची चर्चा। 29 एप्रिल नंतर देशात पेट्रोल डिझेल महाग होण्याची शक्यता। राहुल गांधींचा मोठा दावा। बनारस पुणे अयोध्या मुंबई एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा। इराण कोलमडण्याच्या अवस्थेमध्ये। होर्मुझ सामुद्री धुनी खुली करण्याची व्यक्त केली गरज। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। पहलगाम हल्ल्याप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये धर्म विचारून हल्ला। कलमा म्हणता येत नसल्यानं जैब अन्सारीनं हिंदूंवर केले वार। कोल्हापूर जिल्ह्यातही मुसलमानांकडून लैंगिक शोषण। मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करत चालवलं रॅकेट। शिरोलीच्या हैवानाची पापाची कबुली। शाहिद सनदीकडून गुन्ह्याची कबुली। शाहिदचा साथीदार शाहरुख फरार। वासनांध शाहिदवर त्याचाच बाप भडकला। मुलाला फाशी देण्याची केली मागणी। नवरदेवाचा बूट लपवल्यानं तुफान राडा। पोटावर चाकून केले सपासप वार। हिंगोलीच्या कळमकोंडा गावातली घटना। अखेर पंजाबचा विजयी रथ राजस्थाननं रोखला। 223 धावांचं आव्हान लीलया पार केलं। आज मुंबई फलटण समोर हैदराबादचं आव्हान। मुंबईला स्पर्धेत टिकून राहण्याकरता विजय अनिवार्य।